इंद्रधनुष्य. श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात मतभेद, वादविवाद कधी ना कधी कमी अधिक प्रमाणात घडतच असतात. त्यामुळे वादाकडून संवादाकडे जाण्यासाठी कायद्यानंच एक चांगला मार्ग निर्माण करून दिलाय, ज्याला आपण मीडिएशन किंवा मध्यस्थी असं म्हणतो. तेव्हा मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी, वादातून संवादाकडे या विषयावरती बोलण्याकरता आज आम्ही निमंत्रित केलंय ॲडव्होकेट सचिन रेमणे सर यांना. त्यांनी M.Com, LLB, सहकार पदवी GDC&A असं शिक्षण घेतलं असून 22 वर्षांचा त्यांना वकिली व्यवसायाचा अनुभव आहे. तसंच सध्या ते प्रशिक्षित मध्यस्थ पॅनल सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी या ठिकाणी कार्यरत आहेत. तेव्हा चला तर श्रोतेहो, मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी याविषयी माहिती आपण सरांकडूनच जाणून घेऊया. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार सर, सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी म्हणजे नेमकं काय, आणि हे न्यायालयीन कामकाजापेक्षा वेगळं असतं का हो? मध्यस्थी ही वैकल्पिक वाद निवारणाची एक पद्धत आहे. वैकल्पिक वाद निवारणाचे जे 4 प्रकार आहेत त्यापैकी एक प्रकार म्हणजे मध्यस्थी प्रक्रिया हा आहे. हां आपलं दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 हां म्हणजे CPC हा जो कायदा आहे यामध्ये 1999 साली दुरुस्ती करण्यात आली आणि त्या दुरुस्तीनुसार कलम 89 हे समाविष्ट करण्यात आलं. त्या कलमानुसार वैकल्पिक वाद निवारणाचे 4 प्रकार या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यातला पहिला आहे आर्बिट्रेशन, दुसरा आहे कन्सिलिएशन, तिसरा आहे न्यायालयीन तडजोड ज्यामध्ये लोक अदालत वगैरे समाविष्ट आहे, अच्छा, आणि चौथा आहे मेडिएशन किंवा मध्यस्थी प्रक्रिया. आता मेडिएशन ही जी प्रक्रिया आहे यामध्ये न्यायालयाला दोन्ही पक्षकारांमध्ये मान्य होईल अशी तडजोड होण्याची जर शक्यता वाटली तर न्यायालय दोन्ही पक्षकारांना त्यांचे संबंधित प्रस्ताव विचारते आणि त्यामध्ये गांभीर्यानं विचार करून तसं वैकल्पिक वाद निवारणाचा कुठली प्रक्रिया तुम्ही यामध्ये घेणार यासाठी ऑप्शन विचारते. आणि तसं ते प्रकरण समजा त्यांनी मेडिएशन निवडलं तर मेडिएशनसाठी, आर्बिट्रेशन निवडलं तर आर्बिट्रेशनसाठी ते पाठवलं जातं. त्यामध्ये जे न्यायालय हे प्रकरण पाठवतं ते संबंधित प्रक्रियेबद्दल आदेश करतं आणि त्याचं टाईम लिमिट निश्चित करतं. अच्छा, सदर प्रकरण जे न्यायालय पाठवतं त्यावेळी दोन्ही पक्षकारांची संमती लेखी स्वरूपात न्यायालय घेतं. मेडिएटर किंवा मध्यस्थ म्हणून काम करणारे हे एकतर जज मेडिएटर असतात किंवा ॲडव्होकेट मेडिएटर असतात. बरं. ही मंडळी तटस्थपणे दोन्ही पक्षकारांना त्यांचा वाद सोडवण्यासाठी योग्य सुवर्णमध्य काढायला मदत करतात. तटस्थपणे अशासाठी की ती कोणाही एका पक्षकाराची बाजू घेत नाहीत, दोघांनाही समान नजरेनं ते पाहतात. ही भूमिका न्यायाधीशापेक्षा जरा वेगळी असते. जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता याप्रमाणे खटले चालवले जातात आणि त्यामध्ये पहिल्यांदा वाद दाखल करणं, त्यानंतर विरुद्ध पक्षाने हजर होणं, त्यांचं म्हणणं देणं, त्यानंतर ज्यांनी वाद दाखल केला आहे त्यांचा पुरावा, उलट तपास, नंतर विरुद्ध पक्षाचा पुरावा, उलट तपास, आणि त्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, आवश्यक वाटल्यास रिप्लाय, आणि मग न्यायनिर्णय, अशी सर्वसाधारण प्रक्रिया आहे. पण ही जी मध्यस्थी प्रक्रिया आहे यामध्ये एकदा मध्यस्थीकडे प्रकरण पाठवलं गेल्यानंतर त्यांना विशिष्ट कालावधी 60 दिवसांचा सध्या आहे आणि न्यायालयानं अधिक कालावधीसाठी जर परवानगी दिली तर तो 90 दिवसांपर्यंत आणखी 30 दिवस वाढवता येतो. बरं. तर असा कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये उभय पक्षकारांना त्यांच्या वादाचं थोडक्यात स्वरूप कथन करायला सांगितलं जातं. त्यांची ओळख करून घेतली जाते. आवश्यक वाटलं तर दोघांचं संयुक्तपणे एक सत्र किंवा वैयक्तिक दोघांची प्रायव्हेट सेशन ज्याला म्हणतात, वैयक्तिक सत्र अशी घेऊन त्यामध्ये दोघांना अपेक्षा काय आहेत या न्यायालयाकडून किंवा न्याय प्रक्रियेतून ते समजून घेतलं जातं आणि मग दोन्ही पक्षकारांना त्यांच्याच शब्दामध्ये एका सुवर्णमध्य अशा तडजोडीच्या मसुद्यावर आणलं जातं
आणि त्यांच्याच शब्दात त्यांच्याच वकिलांच्या मदतीनं ते मेडिएशन ॲग्रीमेंट तयार केलं जातं. बरं बरं. आणि मग न्यायालय पुन्हा ते मेडिएशन ॲग्रीमेंट तपासतं आणि त्या आधारे योग्य ती अंतिम आदेश म्हणजे फायनल जजमेंट ही पारित करतं. अच्छा. सर, प्री लिटिगेशन म्हणजेच खटला कोर्टामध्ये दाखल करण्यापूर्वीच तो मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवता येतो का हो? काय सांगाल? निश्चित सोडवता येतो. हां हां. फक्त सध्या ही तरतूद आहे ती फक्त कमर्शियल कोर्ट ॲक्ट 2015 हां. यामध्ये बसणाऱ्या खटल्यांना लागू आहे. बरं. यामध्ये खटला दाखल करण्यापूर्वी मध्यस्थी प्रक्रिया करावी अशी बंधनकारक तरतूद आहे. त्याचं कमर्शियल कोर्ट ॲक्ट 2015चं कलम 12A हे जे आहे हां. त्यामध्ये 3 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे जे कमर्शियल डिस्प्यूट असतात तर याबाबत लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणजे जिल्हा किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्ज करणं पक्षकाराला बंधनकारक आहे. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यामध्ये मध्यस्थाची नेमणूक करतात आणि प्री लिटिगेशन या स्टेजला मध्यस्थी प्रक्रिया संपूर्णपणे राबवली जाते. त्यामध्ये तडजोडीचा अंतिम मसुदा करारनामा तयार झाला तर त्याप्रमाणे तो वाद तिथे संपुष्टात येण्याची शक्यता जास्त असते. समजा काही मुद्द्यांच्यावर तडजोड झाली आणि काही मुद्दे तसेच राहिले तर खटला दाखल होताना ज्या मुद्द्यावर तडजोड झाली नाही तेवढ्याच मुद्द्यांपुरता खटला दाखल नंतर होतो. उर्वरित मुद्दे हे आधीच मध्यस्थी प्रक्रियेतून सोडवले जातात. अशा पद्धतीनं प्री लिटिगेशन मेडिएशन हे आत्ता कायदेशीर दृष्ट्या एकाच कमर्शियल कोर्ट ॲक्ट यामध्ये बंधनकारक आहे आणि ते वैध आहे. अच्छा. म्हणजे ही खूप चांगली व्यवस्था आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही जी आत्ता माहिती सांगितलीत की जो विषय मार्गी लागलेला आहे चांगल्या अर्थानं तर तो विषय नंतर पुन्हा त्या ठिकाणी निर्माण करता येणार नाही आणि जो वादाचा विषय आहे तोच फक्त कोर्टात घेऊन जाता येणार आहे. निश्चित निश्चित. सर, मध्यस्थी प्रक्रियेमुळे पक्षकारांना कोणते फायदे होतात काय सांगाल? मध्यस्थी प्रक्रियेमुळे एक म्हणजे वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होते. हे केवळ पक्षकारांच्याच नाही तर न्यायालय आणि वकिलांच्याही वेळेची बचत होते. आणि पैसा आपण म्हटलं तर कॉस्ट जी आहे प्रकरण चालवण्याची वेळ जर कमी झाला तर ती कॉस्ट निश्चित कमी होते. त्यामुळे एक प्रकारे सगळ्यांच्या दृष्टीनं आर्थिकदृष्ट्या ते चांगलं होतं. जर मध्यस्थी प्रक्रिया यशस्वी झाली तर दिवाणी प्रक्रिया किंवा फौजदारी प्रक्रिया या संहितेमध्ये जे प्रक्रिया दाखल आहे त्याप्रमाणे खटला चालवण्यासाठी पुढच्या ज्या काही सगळ्या स्टेजेस असतात आता समजा दाखल करण्याच्याच प्रक्रियेमध्ये मध्यस्थीला पाठवलं गेलं लगेच आणि त्याच ठिकाणी मध्यस्थी यशस्वी झाली तर पुढचं विरुद्ध पक्षाने हजर होणं, त्यानंतर वादी पक्षाचा पुरावा, उलट तपास, त्यानंतर विरुद्ध पक्षाचा पुरावा, उलट तपास, त्यानंतर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आणि मग अंतिम न्यायनिर्णय या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत ह्या नक्की त्या ठिकाणी कराव्या लागत नाहीत. सुरुवातीला दाखल झालेला खटला जर लगेच मध्यस्थी प्रक्रियेमध्ये निकाली झाला तर या सगळ्यासाठी होणारा खर्च म्हणजेच कोर्टामध्ये माराव्या लागणाऱ्या खेपा वाचतात. त्याचप्रमाणे न्यायालयामध्ये जर येऊन थांबायचं असेल आपला खटला बोर्डवर येण्यासाठी त्यासाठीचा जो वेटिंग पिरियड आहे तो वाचतो. त्याचप्रमाणे प्रवास खर्च वाचतो. कागदपत्र तयार करणे त्यामध्ये जो काही खर्च होतो तो वाचतो. त्याचप्रमाणे विविध स्टेजेसला सल्ला घेतला जातो वकिलांचा. त्या सल्ल्यासाठी जर काही वेगळी फी असेल तर ती वाचते. कोर्टामध्ये जो स्टॅम्प भरलेला असतो तर कोर्ट प्रक्रियेनुसार खटला चालवताना तो स्टॅम्प पूर्ण कोर्टाला द्यावा लागतो. पण मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर खटला चालवून तो मध्यस्थीने निकाली झाला तर हा कोर्ट फी स्टॅम्प सुद्धा तो खर्च वाचू शकतो. अशा पद्धतीनं वेळ आणि पैसा अशा दोन्हीची खूप चांगल्या प्रकारे बचत या मध्यस्थी प्रक्रियेमध्ये होते. म्हणजे एका अर्थाने तुम्ही सांगताय त्याप्रमाणे ही खूप फायदेशीर अशी प्रक्रिया आहे. निश्चित. सर, कोणत्या प्रकारचे वाद मीडिएशनच्या म्हणजेच मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवले जातात? मीडिएशन ॲक्ट 2023 असा नुकताच एक कायदा पारित झालेला आहे. या कायद्यानुसार
आत्ताच मी म्हटलं तर कमर्शियल डिस्प्यूट जे आहेत त्यामध्ये करारभंग, संविदाभंग म्हणजे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आपण ज्याला म्हणतो हो त्या प्रकारातले, हो हो किंवा भागीदारी कायद्यातील वाद, फ्रँचायझी वगैरे त्या स्वरूपातील वाद, हां इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे कॉपीराईट, पेटंट, हं, रॉयल्टी वगैरे अशा स्वरूपातले वाद हे मेडिएशनच्या माध्यमातून सोडवले जातात. दुसरं आहे मॅट्रिमोनियल आणि फॅमिली डिस्प्यूट्स या स्वरूपाचे सर्व वाद, हं. ज्यामध्ये डिवोर्स केसेस येतात, बरं घटस्फोटाचे खटले, हां मेंटेनन्स म्हणजे पोटगीचे खटले, हं, चाइल्ड कस्टडी म्हणजे मुलांच्या ताब्याबाबत असलेले खटले, त्यानंतर वाटप संदर्भातले खटले, पार्टिशन डिस्प्यूट्स, आणि हेअरशिप वारसा हक्क या संदर्भातले खटले, असे सर्व खटले फॅमिली डिस्प्यूट यामध्ये इन्क्लूड होतात आणि ते सर्व मेडिएशनला पाठवले जाऊ शकतात. शिवाय लँडलॉर्ड आणि टेनंट म्हणजे जमीन मालक आणि भाडेकरू या स्वरूपातले वाद, अच्छा त्यामध्ये भाडेकराराबद्दलचे वाद, ताब्याबद्दलचे वाद हं, असतील, हं, 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 मालक आणि कामगार यांच्यातील सर्व प्रकारचे वाद, हं, ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येणारे सर्व प्रकारचे वाद, हं. रेरा कायद्याच्या अंतर्गत येणारे सर्व प्रकारचे वाद, हां त्यानंतर निग्लिजन्स, डॅमेजेस हं, याबद्दलच्या नुकसान भरपाईचे जे वाद असतात ते, त्याचप्रमाणे मोटर अपघात संदर्भात जे खटले दाखल होतात ते मध्यस्थी प्रक्रियेद्वारे सोडवले जाऊ शकतात. आणि सगळ्यात शेवटचं हां जे गुन्हे गंभीर नाहीत आणि कंपाऊंडेबल ऑफेन्सेस या स्वरूपात मोडतात, हं, म्हणजे न्यायालयाच्या परवानगीने मिटवता येणारे जे खटले आहेत किंवा न्यायालयाच्या परवानगीशिवाय पक्षकारांमध्ये आपसात मिटवता येणारे जे खटले आहेत, हां अशा स्वरूपाचे सर्व खटले हे मेडिएशन पद्धतीनं मध्यस्थी प्रक्रियेद्वारे सोडवले जातात. मात्र गंभीर गुन्हे, हां लहान मुलांसंदर्भातील गुन्हे, त्यानंतर अनसाऊंड माइंड व्यक्ती जर असेल त्या संदर्भातले खटले हं, आणि त्रयस्थ व्यक्ती हक्क या संदर्भातले खटले हं. हे मध्यस्थी प्रक्रियेकडे पाठवले जात नाहीत. बर पण सर तुम्ही आता जे सांगितलं की एकंदर वेगवेगळी स्वरूपाचे म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवता येतात, तर हे ऐकल्यावरती एक जाणवलं की एक आवाका फार मोठा आहे, वेगवेगळे विषय पाठवता येऊ शकतात हे जाणवलं. खूप मोठा आवाका आहे. हां बरं सर, ह्यालाच जोडून अजून एक महत्त्वाचा प्रश्न मनामध्ये असा येतो की मीडिएटर म्हणजेच मध्यस्थ हा निवाडा करणारा न्यायाधीश असतो का मार्गदर्शक असतो, म्हणजे त्याची भूमिका नेमकी कशी असते ती सांगा ना. मध्यस्थी हा निवाडा करणारा न्यायाधीश निश्चित नाहीये, हां कारण मध्यस्थीकडे खटला जाताना प्रथम निवाडा करणारे न्यायाधीश त्या खटल्यामध्ये मध्यस्थी होण्याची शक्यता आहे का याची चाचपणी करतात हां आणि मग जे पॅनल ऑफ मेडिएटर्स असतं हं, त्यांच्यापैकी कोणत्याही एका मेडिएटरकडे तो पाठवला जातो. मग ते जज मेडिएटर असतील किंवा ॲडव्होकेट मेडिएटर असतील. हं, हं. यामध्ये मध्यस्थी हा तटस्थ असा मार्गदर्शक मित्र आपल्याला म्हणता येईल. अच्छा त्याची भूमिका अशी असते की दोन्ही पक्षकारांना त्यांचे हक्क आधारित सर्वसामान्य न्यायिक समाधान देण्याच्या ऐवजी हं, त्यांचा इंटरेस्ट शोधून काढणं आणि त्यांना ज्यामध्ये रुची आहे अशा आधारित समाधान त्यांना देणं आणि ते समाधान देण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्यांना मदत करणं. आता याचं उदाहरण सांगायचं झालं, हां हां आईनं किंवा वडिलांनी आणलेलं संत्र आहे ते दोघांनाही हवं आहे, हां तर हा वाद आपल्या पारंपरिक न्याय पद्धतीनं जर सोडवायचा झाला हां. तर निम्म संत्र दोघांना देणं हां हे त्या वादाचं निराकरण होईल. बरं परंतु मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर दोघांनाही बोलावलं जाईल, तुम्हाला यातलं संत्र का हवं आहे, हे संत्र कशासाठी हवं आहे हे विचारलं जाईल खाजगीरित्या. हां मग भाऊ सांगतो मला त्यातला जो रस आहे, गर आहे तो हवा आहे, हां तो मला आवडतो, त्याला साल नको असते. आणि बहीण असं सांगते की मला त्याची साल ब्युटी थेरपी वगैरे याच्यासाठी हवे, हं. मला तो गर नसला तरी चालेल. मग इथे इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन निघतं. बहिणीला साल दिली जाते आणि भावाला गर दिला जातो. संत्र हे अशा पद्धतीनं सुद्धा विभागलं जाऊ शकतं. अच्छा अशा पद्धतीनं मध्यस्थी हा इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन हा काढण्यासाठी दोघांना मदत करतो. अगदी साध्या सोप्या उदाहरणातनं सर तुम्ही या ठिकाणी सांगितलं. सर, वाद असलेल्या दोन्ही पक्षकारांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी मध्यस्थ नेमके काय प्रयत्न करतात? मीडिएशन रूल्स 2006 असे नियम बनलेले आहेत.
हं, आणि त्या नियमांमध्ये रूल 16 हा महत्त्वाचा रूल आहे. यामध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी मध्यस्थांनी काय प्रयत्न करावेत हे सांगितलेलं आहे. एक म्हणजे मध्यस्थ स्वतःची ओळख व्यवस्थित दोघांनाही करून देतो. उभय पक्षकारांना त्यांची स्वतःची ओळख करून द्यायला सांगतो. त्याचप्रमाणे दोघांनाही थोडक्यात वादाचं स्वरूप आपल्यासमोर मांडायला मुभा देतो. त्यावेळी काही बेसिक रूल्स आहेत की एक पक्षकार बोलत असताना दुसऱ्यानं बोलू नये, असे जे काही संकेत आहेत ते हो. त्या सगळ्या पक्षकारांना सांगितले जातात. हां. त्यानुसार दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आवश्यकता वाटली तर त्यांचं खाजगी स्वरूपात एक सत्र घेतलं जातं. म्हणजे एका वेळी एकच पक्षकार समोर बसून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. अशी संधी दोन्ही पक्षकारांना दिली जाते समान पद्धतीने. समान पद्धतीनं. बरं. आणि त्यांच्या वैयक्तिक जी मुलाखत होते त्यामधून त्यांना कुठल्या गोष्टीमध्ये, खटल्यातील कुठल्या गोष्टीमध्ये रस आहे हं, याबद्दल मुद्दे निश्चित करण्यासाठी मदत केली जाते. त्याचप्रमाणे एकमेकांचे योग्य मुद्दे जे असतात ते अशा पद्धतीनं खाजगी मुलाखती झाल्यानंतर पुढच्या वेळी जो मेडिएटर असेल तो दोन्ही पक्षकारांना ते कळित करतो आणि अशा पद्धतीनं कळित करतो की त्यातले ऑब्जेक्शनेबल गोष्टी या टाळल्या जातात आणि जेवढे सकारात्मक मुद्दे असतात तेवढे एकमेकांना सांगितले जातात. बरं. त्याचप्रमाणे पक्षकारांचे गैरसमज दूर करण्यासाठी हां, हां. मध्यस्थी हा प्रयत्न करतो. याशिवाय आवश्यकता वाटल्यास त्यांच्या वकिलांना या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं जातं. हां. दोघांनाही आपली बाजू मांडण्याची पूर्ण मुभा दिली जाते. आवश्यकता वाटल्यास वकिलांसह संयुक्त असं सत्र घेतलं जातं बरं. आणि कुठलंही जे यामधलं उत्तर आहे ते मेडिएटर स्वतः सुचवत नाही. ते दोन्ही पक्षकारांनी आपापल्या चर्चेतून हं, मुद्द्यांच्या जवळ येऊन ते निश्चित करावं आणि मग अंतिम जे मेडिएशन ॲग्रीमेंट असेल त्यामधील मुद्दे दोन्ही पक्षकारांनी त्यांच्या मदतीनं निश्चित करावेत आणि मग ते फायनल करावं. अशा पद्धतीनं अधिक योग्य अशा तडजोडीच्या मसुद्यापर्यंत दोन्ही पक्षकारांना अत्यंत विश्वासार्हतेने आणलं जातं. यामध्ये एकानं सांगितलेली गोष्ट दुसऱ्याला सांगणे आणि त्यांचा वाद वाढवणे असं काही केलं जात नाही. हां. सर, आपण आत्ता जे सांगितलं त्यातनं एक गोष्ट लक्षात आली की विश्वासाचं वातावरण फार महत्त्वाचं असतं आणि तीच महत्त्वाची भूमिका मीडिएटरकडनं केली जाते. मीडिएशन सेंटरमध्ये झालेलं संशोधन कायदेशीररित्या वैध मानलं जातं का हो? या प्रश्नाचं उत्तर आहे की निश्चित वैध मानलं जातं. हां. परंतु मीडिएशनमध्ये जे काही ॲग्रीमेंट तयार होतं मध्यस्थी प्रक्रियेमध्ये हां. ते मध्यस्थी यांच्या अहवालासोबत त्या अहवालावर मध्यस्थी सही करतात आणि त्यासोबत दोन्ही पक्षकारांच्या सह्यांचं ते ॲग्रीमेंट करार हा मूळ जे रेफरल जज असतात हां. त्यांच्याकडे पाठवलं जातं आणि ते त्यांना प्राप्त झाल्यानंतर 14 दिवसात रेफरल जज दोन्ही पक्षकारांना उपस्थित राहण्याबद्दल सूचना देतात. त्यांच्याकडून त्या ॲग्रीमेंटबाबत कन्फर्मेशन घेतलं जातं. त्यातील अटी शर्ती या नक्की तुम्हाला मान्य आहेत का, यामध्ये काही दुमत आहे का, याबद्दल रेफरल जज स्वतः चौकशी करतात. हं. त्या ॲग्रीमेंटमध्ये जर एखादा बेकायदेशीर मुद्दा लिहिला गेला असेल हां. की जो सर्वसामान्य कायद्याला अभिप्रेत नाही हं. तर असा मुद्दा काढून टाकण्याची मुभा हां. रेफरल जजनं असते. बरं. ते ॲग्रीमेंट दुरुस्त करण्यासाठी पुन्हा पाठवलं जाऊ शकतं. हं. तर असे मुद्दे योग्य मुद्दे त्यामध्ये आहेत याची खात्री झाल्यानंतर रेफरल जज जे असतात म्हणजे ज्या न्यायालयानं ते प्रकरण मध्यस्थीसाठी पाठवलं हं. ते न्यायालय त्याच्यावरती अंतिम न्यायनिर्णय घोषित करतं. हां. त्यामुळे या मुद्द्यांच्या आधारेच अंतिम न्यायनिर्णय घोषित केला जातो. हं. जर त्यातले काही मुद्दे दोघांच्याही मध्यस्थीने मिटले आणि काही शिल्लक राहिले हं. तर जेवढे मुद्दे मिटलेले आहेत हं. तेवढ्यासाठी न्यायनिर्णय घोषित केला जातो आणि जेवढे मुद्दे शिल्लक आहेत त्यांची सुनावणी पुन्हा त्या मूळ कोर्टामध्ये घेतली जाते. अच्छा. सर, मीडिएशनची प्रक्रिया आणि त्याचं महत्त्व तुम्ही अगदी सविस्तरपणे इतका वेळ सांगतच आहात. तर असं असतं ना की बघा, लोकांना ना आपले वादविवाद खाजगी ठेवायचे असतात बऱ्याचदा आणि मग अशा वेळेला गोपनीयतेचा एक फार महत्त्वाचा मुद्दा तिथे उपस्थित होतो. तर मग या मध्यस्थी प्रक्रियेमध्ये गोपनीयता कशी काय जपली जाते? मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जी पक्षकारांशी चर्चा केली जाते हां. ती अत्यंत गुप्त ठेवली जाते. बरं. या चर्चेतला कुठलाही तपशील
मूळ न्यायालयाला कळवला जात नाही. हं, या चर्चेमध्ये जे मुद्दे निष्पन्न होतात त्याच्या नोट्स हव्या तर मध्यस्थी जे कोण असतात ते मेडिएटर आपल्याकडे ठेवू शकतात. परंतु अहवाल देताना हां. त्यामध्ये या कुठल्याही मुद्द्यांचा उल्लेख केला जात नाही. केवळ मध्यस्थी प्रक्रिया यशस्वी किंवा अयशस्वी याबद्दल कळवलं जातं आणि चर्चेदरम्यान जे मुद्दे असतात ते फक्त पक्षकारांना तडजोडीसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी वापरले जातात. त्यांना त्या निर्णयावर आणण्यासाठी मदत म्हणून वापरले जातात. हां. पुराव्यामध्ये त्या चर्चेचा कुठलाही भाग वापरला जात नाही किंवा त्यामुळे पूर्वग्रह दूषित करून घेतले जात नाहीत. तसंच न्यायालयाचे सुद्धा पूर्वग्रह त्यामुळे दूषित करून दिले जात नाहीत. अच्छा. एखादा पक्षकार गैरहजर राहिला तर केवळ मध्यस्थी प्रक्रिया अयशस्वी असं म्हटलं जातं. हां. त्याची कारण मीमांसा कुठल्याही प्रकारे न्यायालयाला कळवली जात नाही. अच्छा. म्हणजे खऱ्या अर्थानं गोपनीयता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाळली जाते. नक्कीच. सर, मध्यस्थीद्वारे वाद मिटवण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो? म्हणजे किती दिवसांमध्ये ते शक्य होतं? काय सांगाल? आत्ता असलेल्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे हां. मध्यस्थी प्रक्रियेबाबत न्यायालयाने आदेश केल्यानंतर आणि मध्यस्थी नेमणुकीबद्दल तारीख निश्चित केल्यानंतर मध्यस्थासमोर पक्षकारांनी जाण्यासाठी हां. 60 दिवस हा कालावधी सर्वसाधारणपणे मध्यस्थी प्रक्रियेला दिलेला आहे. बरं. जर त्या 60 दिवसामध्ये मध्यस्थी प्रक्रिया यशस्वी किंवा अयशस्वी असा अहवाल आला नाही हं. तर ती प्रक्रिया संपली असं समजायचं आहे, असं कायदेशीर तरतूद आहे. हां. पण जर त्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता असेल आणि तसं मूळ न्यायालयाला कळवण्यात आलं तर न्यायालयाच्या परवानगीनं आणखी 30 दिवसापर्यंत हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. बरं. म्हणजे सर्वसाधारणपणे हां. जास्तीत जास्त 90 दिवसापर्यंत हा कालावधी मध्यस्थी प्रक्रियेचा ठरवला जाऊ शकतो. सर, मीडिएशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा मध्यस्थी ज्याला आपण म्हणतोय त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे आतापर्यंत सांगितलंच आहे. पण असं माझ्या वाचनात एके ठिकाणी आलं की मध्यस्थीमध्ये दोन्ही पक्षांची, दोन्ही बाजूंची विन विन सिच्युएशन असते असं म्हटलं जातं. म्हणजे यामध्ये दोन्ही पक्षांचा विजय होतो का? आणि होत असेल तर तो कसा? काय सांगाल? मध्यस्थी प्रक्रियेमध्ये निश्चितच दोन्ही पक्षांचा विजय होतो. हां. याचं कारण जेव्हा ते स्वतःहून एखाद्या तडजोडीच्या मसुद्यापर्यंत येतात हं. तेव्हा एक म्हणजे थोडं थोडं एक पाऊल मागे घेतल्यामुळे हो. दोघांमध्येही एक नातं जे आहे ते चांगल्या प्रकारे राहतं. वाद निवारण कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये त्यांचं पार पडतं. हो. याचं कॉस्ट वाईज इफेक्ट जर का पाहिला हां. तर पारंपरिक पद्धतीनं खटला चालण्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च होतो, मगाशीच मी सांगितलं. हो. हो. तर हे सगळं मध्यस्थी प्रक्रियेमध्ये तडजोड झाल्यास वाचतं. हां. त्यामुळे त्याचा लाभ दोन्ही पक्षकारांना निश्चितच होतो. अच्छा. सर, मगाचपासून तुम्ही मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी या संदर्भामध्ये अतिशय डिटेलमध्ये आमच्या श्रोत्यांना सांगत आहात. कालावधी किती, वेळ वाचवणं कसा या ठिकाणी घडतो, आर्थिक नुकसान कसं होत नाही, मनस्ताप कसा वाचवता येतो, अनेक अनेक मुद्दे तुम्ही या ठिकाणी सांगितलेत. मग आता एखाद्या व्यक्तीला आपला वाद मीडिएशनच्या माध्यमातनं म्हणजेच मध्यस्थीच्या माध्यमातनं सोडवायचा जर असेल तर त्या व्यक्तींनी नेमका कुणाशी संपर्क साधायचा? काय सांगाल? जर खटला प्रलंबित असेल आणि हां. त्यामध्ये मध्यस्थी करायची असेल हं. तर पक्षकारांनी संबंधित न्यायालयाला तशी विनंती करणं आवश्यक आहे बरं. की यामध्ये मध्यस्थी प्रक्रियेमध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे, हां. त्यामुळे मध्यस्थी प्रक्रियेसाठी खटला पाठवावा. आणि दुसरं, कमर्शियल कोर्ट्स ॲक्टप्रमाणे जर का कमर्शियल डिस्प्यूट असेल हां. तर खटला दाखल होण्यापूर्वी पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जे आहे त्यांच्याकडे प्री लिटिगेशन मेडिएशनसाठी अर्ज करावा. हां. तिथे अर्ज केल्यानंतर त्या प्रकरणामध्ये मेडिएटरची नियुक्ती केली जाते हां. आणि तो मध्यस्थी प्रक्रियेसाठी खटला पाठवला जातो. बरं. अशा 2 पद्धती सध्या प्रचलित आहेत. हां. श्रोते हो, वैकल्पिक वादनिवारण पद्धती किंवा प्रक्रिया याचं महत्त्व कसं आहे, किती आहे, हे आत्ताच आपल्याला रेमणे सरांनी सांगितलं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ॲडव्होकेट सचिन रेमणे सर यांनी मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी याच्याबद्दलची अतिशय सविस्तर माहिती आपल्या सर्वांना सांगितली. मध्यस्थी म्हणजेच मीडिएशन खरंच वादातून संवादाकडे जाण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. सर,
आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना या विषयाबद्दल अतिशय सविस्तरपणे माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं, आमच्या श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो. नमस्कार. जाता जाता मध्यस्थीविषयी आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मध्यस्थी ही एक अत्यंत योग्य आणि न्यायिक अशी वैकल्पिक वाद निवारण पद्धत आहे. ज्या पक्षकारांना आपले वाद तडजोडीने समाप्त व्हावेत आणि वेळेत समाप्त व्हावेत असं वाटतं, त्यांनी जरूर आपल्या कायदेशीर सल्लागार यांच्यामार्फत या प्रक्रियेचा लाभ घ्यायला हरकत नाही. जास्तीत जास्त लोकांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा आणि वेळ पैशाची बचत करावी असं मी सांगू शकेन. मला आपण या ठिकाणी आज बोलण्याची संधी दिली आणि मध्यस्थी प्रक्रियेबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल आकाशवाणीचे मी आभार मानतो. धन्यवाद. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य